प्रकट झाले म्हणून नरसिंह सरस्वतींना औदुंबर वृक्ष अत्यंत प्रिय आहे. एवढंच नव्हे तर हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर विषारी असणारं त्यांचं रक्त नखाला लागल्यानंतर तो दहा निर्माण झाला आणि तो 10 जाण्याकरता औदुंबरामध्ये त्यांनी आपली नखट ठेवली आणि त्यामुळे त्याचा 10 कमी झाला. म्हणून औदुंबर वृक्ष अत्यंत पवित्र असा कल्पवृक्ष आहे आणि तो या ठिकाणी इथे एक आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांच्या बाजूला एक वृक्ष आहे, तो आता आपण पुढे पाहणार आहोत. प्रवेशद्वाराबद्दल सांगा. लोकांची धारणा अशी आहे की या औदुंबराला फल अर्पण केलं तर आपलं कुठलंही कार्य सफल होतं, म्हणून भक्तजण या ठिकाणी येऊन श्रीफळ बांधतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घेत असतात. त्याच्या ठिकाणी श्रीपादांच्या पादुका खाली स्थापन केलेल्या आहेत. याचा प्रदक्षिणा करणे अत्यंत लाभदायक होतं. आता आपण मुख्य मंडपामध्ये प्रवेश करतो आहोत. हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या या इथं जो कासव असतो प्रत्येक मंदिरामध्ये, याचं वर्णन असं आहे की मंदिरात जात असताना आपल्या मन अत्यंत चंचल आहे, परंतु मंदिरात जात असताना चित्तवृत्ती चंचल असता कामा नये. कासव जसं आपले इंद्रिय आत ओढून घेतं तसं भक्तांनी आपले सगळे इंद्रिय निग्रह मनोनिग्रह करून भगवंताकडे एकाग्रतेने जायचं. म्हणून हे कासवाचं प्रतीक भगवंतासमोर असतं. माझं एक मिनिट खांबाचं हे करतो. हां, हे मंदिराचं मंडपाचं मुख्य प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार इथून आत गेल्यानंतर श्रीपादांच्या समोरचा जो मंडप आहे तो मंडप क्रीडा काय काय झाल्या तिथे कुठल्या या ठिकाणी श्रीपादांच्या अनेक बाललीला झाल्या. थोडं असं आहे. श्रीपादांच्या अनेक बाललीला इथे झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये ज्या लीला मधुर लीला केल्या, या कथा आपण भागवतामध्ये आपण श्रवण करतो, तशाच अत्यंत मधुर अशा लीला या श्रीपाद श्रीवल्लभांच्या याच भूमीवर झालेल्या आहेत. श्रीपादांच्या चरणस्पर्शाने ही पवित्र झालेली भूमी. इथला एक एक रजक कण हा मानवाच्या उद्धाराकरता कल्याणात येणार आहे. आणि ही त्यांची चरणधुळी प्रत्येकाने आपल्या मस्तकाला लावून घ्यावी इतकी पवित्र जागा आहे. या ठिकाणी श्रीपादांच्या अगदी बालपणापासूनच्या लीला आहेत. या ठिकाणी श्रीपादांचा वाढदिवस व्हायचा प्रत्येक दिवशी, वर्धापन दिन. आणि बापनाचार्य श्रीपाद आहे तरी कोण हे पाहण्याकरता त्यांच्या पायाकडे पाहायचे. पायावरच्या रेषा काय आहेत, आहे तरी कोण भगवंताचा अवतार. आणि 2 वर्षपर्यंत श्रीपादांनी त्यांना दर्शन दिलेलं नाही, कारण त्यातून कोटी सूर्याचा प्रकाश बाहेर पडायचा आणि बापनाचार्य पाहू शकत नव्हते. पण 3रे वर्षी मात्र भक्तांचं मनोगत जाणणारा श्रीपाद श्रीवल्लभ परमात्मा तरी 3रे वर्षी दाखविलं की मी दत्तात्रेयच आहे. तीही जागा आहे. या ठिकाणी नरसावधानीसारख्या अहंकारी ब्राह्मणाचा अभिमान घालण्याकरता श्रीपाद 1 वर्षाचे असताना जेव्हा विद्वत परिषदेमध्ये गेले तेव्हा नरसावधानीने सांगितलं की तू इथून निघून जा, हे काही लहान मुलाची खेळण्याची जागा नाही आहे. तेव्हा श्रीपादाने विचारलं, मी जाऊ? जा म्हणाले. मी जाऊ? जा म्हणाले. 3ऱ्यांदा मी जाऊ म्हणतात नरसावधानीची सगळी शक्ती निघून गेली, कारण सगळ्या शक्तीचा उद्गाता, सगळ्या शक्तीचा स्रोत श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. त्यांनी सांगितलं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये की सगळ्या शक्ती माझ्यामधून निर्माण होतात, सगळं कार्य करतात. अनंत कोटी ब्रह्मांडाचं कार्य माझी शक्ती चालवते आणि कार्य झाल्यानंतर ती शक्ती माझ्यामध्ये परत समावेशित होते. असा संपूर्ण शक्तीने संपन्न असा श्रीपाद श्रीवल्लभ परमात्मा. आपण भाग्यवान आहोत की या ठिकाणी आज उपस्थित आहोत, कारण श्रीपाद